नमस्कार मैत्रिणींनो, माय फॅमिली माय लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत, तो म्हणजे अधिक महिन्यामध्ये आईची ओटी का भरावी। तर अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरण्यासाठी आम्ही तिघी बहिणी माहेरी गेलो होतो आणि आईची ओटी भरण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला होता। त्यानिमित्ताने आम्ही फक्त आईचीच ओटी का भरावी हा विचार केला आणि वडिलांचे सुद्धा पूजन करायचे ठरवले, कारण की वडिलांमुळे तर आपल्याला सर्व सुख मिळालेलं असते, त्यामुळे वडिलांचे सुद्धा पूजन करावे असा आम्ही तिघीने विचार केला आणि फक्त आईची ओटी न भरता वडिलांचे सुद्धा पूजन केले। त्याप्रमाणे माझ्या थोरल्या बहिणीने वडिलांचे पूजन केले, पाय धुवून त्यांचे दर्शन घेतले, तसेच आईची सुद्धा पूजा केली। त्यानंतर आम्ही तिघीही बहिणीने सलग आईचे आणि वडिलांचे पूजन करून त्यांचे दर्शन घेतले। ही प्रथा वडिलांचे पूजन करण्याची नाही, पण आम्ही ही प्रथा स्वतःच तयार केली आहे, कारण की प्रथा आपल्या मनानुसार असतात, त्यांना कोणतेही नियम नसतात, त्यामुळे आपण स्वतः ठरवले तर ही पूजा होऊ शकते। याप्रमाणे मी आईची आणि वडिलांची पूजासुद्धा केली। त्यानंतर आम्ही दोघांचे हे औक्षण केले आणि हा कार्यक्रम आमचा आईची ओटी भरणे हा इथे संपला। त्यानंतर आमच्या वडिलांनी तिन्ही जावयांचा मानपान करण्यासाठी सुद्धा तयारी केली होती। अशा प्रकारे आमच्या आईवडिलांनी आमच्या तिन्ही बहिणींची सुद्धा पूजा केली। रीतिभाताप्रमाणे 5 भांडीची प्रथा, तसेच धोंडे, अशा प्रकारचे तिन्ही जावयांची पूजा करून अशा प्रकारे पूजा केली। आता सलग ओळीप्रमाणे आमची जावई मंडळी बसले होते, त्यामुळे पूजासुद्धा व्यवस्थितरित्या पार पडली आणि तिघांनासुद्धा 5 भांडे देऊन औक्षण करण्यात आले। यामध्ये सर्वात मी लहान असल्यामुळे माझा शेवट नंबर होता आणि अशा प्रकारे आमच्या तिघांची पूजा झाली। आणि वडील आणि आई हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, त्यांनी दिलेला छोटीशी भेटसुद्धा खूप महत्त्वाची असते। त्याप्रमाणे माझ्या बहिणीची मुलं व माझी स्वतःची मुलं सुट्टीला आल्यामुळे आज माझ्या वहिनीने सुद्धा भाची पूजन केले आणि भाची पूजनसुद्धा खूप महत्त्वाचे या महिन्यामध्ये मानले जाते। त्याप्रमाणे आमच्या बहिणीच्या दोन्ही मुलींचे सुद्धा पूजन केले आणि त्यानंतर माझ्या मुलांचे सुद्धा औक्षण करून पूजासुद्धा माझ्या वहिनींनी केली, कारण भाचीपूजनाचा मान मिळणे हे सुद्धा खूप भाग्याचं आहे आणि तेही या अधिक मासामध्ये मिळणे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे ही पूजा आपल्यासाठी खूप चांगली मानली जाते। अशा प्रकारे आमचा हा छोटासा कार्यक्रम आम्ही खूप छान पद्धतीने पार केला। खूप छान पद्धतीने पार केल्यानंतर आता बघा, यामध्ये माझ्या वहिनी भाचीच्या पाया पडत आहेत, म्हणजे भाचीचे औक्षण केल्यानंतर सुद्धा भाचीच्या दर्शन घेणे म्हणजे काशीला जाणे असे मानले जाते। त्यानंतर माझा मुलगा सुद्धा पूजेला बसला होता आणि त्यानंतर वहिनीने सुद्धा अशा प्रकारे छान पूजा करून घेतल्यानंतर हा कार्यक्रम आम्हाला खूप आनंदाने, आजचा दिवस असल्यामुळे आम्ही खूप आनंदाने आणि उत्साहाने माहेरी गेलो होतो। खूप छान असे आणि त्याने कार्यक्रम पार पाडण्यात आला। आता हे सर्व का केले जाते? अधिक महिन्यामध्ये काही दान करावे हे याला महत्त्व आहे। जावायचे पूजन करावे ही प्रथा आपणच काढलेली आहे, त्यामुळे जावायला विविध प्रकारचे दान करावे। 5 भांडी, त्यानंतर पंचारतीचा, तांब्याची पंचारतीचा खूप मान आहे आणि महत्त्वाचा आहे, त्यामुळे ही सुद्धा मान महत्त्वाचा या महिन्यामध्ये मानला जातो। अशा प्रकारे बघा, माझ्या बहिणीच्या मुलींनी सुद्धा आम्हा तिघी बहिणींची सुद्धा ओटी भरण्याचा कार्यक्रम छान प्रकारे पार पाडला। मला सुद्धा मुलगी नसल्यामुळे मला सुद्धा हे खूप छान वाटले, कारण माझी ओटी भरणे हे मुलीने ओटी भरणे यामध्ये खूप भाग्याचं मला वाटत होतं की मी खूप लकी आहे। अशा प्रकारे ही प्रथा होती आणि हा मान मिळणे सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जात होते। या महिन्यामध्ये प्रत्येक वस्तू किंवा कोणत्याही प्रकारची तुम्ही वस्तू दान करा, हे सुद्धा खूप चांगले असते। आपल्या प्रत्येक गोष्टीसाठी खूप योग्याचं मानलं जातं। आमचा हा छोटासा कार्यक्रम खूप छान पद्धतीने पार पाडला होता आणि खूप आम्ही एन्जॉय केल्यासारखा हा आजचा दिवस होता। खूप अविस्मरणीय हा दिवस होता। सर्वांची पूजा वगैरे झाली होती। खूप छान प्रकारे माझ्या आईवडिलांनी थोडंसं आणि मोजक्याच गोष्टीमधून सुद्धा जावयाला
मानपान दिला होता. जावई अपेक्षा न करतासुद्धा हा मानपान माझे आईवडील देत होते. त्यातच खूपच समाधान मानले होते. आणि त्यांचं असे नशीब आहे की त्यांना जावईही खूप चांगले लाभले होते आणि माझेही नशीब खूप चांगले आहे की मला आईवडील खूप चांगले लाभलेले आहेत. बघा, अशा प्रकारे आमचा हा कार्यक्रम छोटासा पण पद्धतशीरपणे आणि रीतिरिवाजाप्रमाणे आम्ही हा छान प्रकारे पार पाडण्यात आला होता. आईला आम्ही बांगड्या सर्व साहित्यासहित दान केले होते. आजचा दिवस पहिल्यांदाच आईची ओटी भरण्याचा आला होता, त्यामुळे त्यापेक्षाही जास्त आम्हाला हा आनंद होत होता. म्हणून आम्ही वडिलांची सुद्धा या दिवशी पूजा केली. त्यामुळे आम्हाला अजूनही भारी वाटले आणि आमच्या वडिलांना तर खूप आनंदाचा क्षण वाटत होता. तिन्ही मुली, तिन्ही जावई त्यांच्या घरी आज सोबत आगमन झाले होते आणि हा कार्यक्रम प्रत्येक वेळेस हाच कार्यक्रम नाही पण कोणताही कार्यक्रम असो, तिघी बहिणी आणि तिन्ही जावई मिळून खूप छान प्रकारे साजरा करतो. आम्ही तिघी एकत्र आलो की आमच्या घराला घर पण येतं असं आमच्या वडिलाचं म्हणणं आहे आणि घराला शोभासुद्धा मुली आल्या की येतात हे वडील आमचे बोलून प्रत्येक वेळेस दाखवतात. त्यांच्या डोळ्यात तर आनंदाश्रूच येतात. त्यामुळे आम्हाला तिघी बहिणीला एकत्र जायला आणि सर्वांशी मिळून मिसळून राहायला खूप आवडते आणि हा कार्यक्रम आम्हाला खूप छान प्रकारे करण्यात आला होता. खूप छान प्रकारे पार पडला होता आमचा हा कार्यक्रम. सर्वजण खूप खुश होते. त्यानंतर हा कार्यक्रम पूर्णपणे पार पडल्यानंतर माझ्या आईने म्हणजेच माझ्या मामाच्या मुलीची सुद्धा ओटी भरावी असं आईला वाटले होते आणि त्याच दिवशी माझ्या मामाची मुलगी सुट्टीला आली होती. त्यामुळे माझ्या आईने माझ्या मामाच्या मुलीची सुद्धा भाची म्हणून पाय धुवून तिचे पूजन केले. अशा प्रकारे पूजन करून तिलासुद्धा खूप आनंद वाटलं. आईने सुद्धा आमच्या भाची पूजन केल्यामुळे माझ्या मामाच्या मुलीलासुद्धा छान वाटले. त्यानंतर आमचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे फोटोशूट. ते तर सर्वांच्या खूप आवडीचं आहेत. आणि त्यानंतर म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक आणि धोंडे जेवण. सर्व मंडळी अशा प्रकारे जेवायला बसली होती. तसेच जेवणसुद्धा खूप छान प्रकारे आईने आणि वहिनीने बनवलं होतं. त्यामुळे सर्वांनी त्यांचा खूप छान प्रकारे आस्वाद घेतला होता आणि फोटोशूट करून आम्ही प्रत्येकजणी आपापल्या घरी निघालो. आजचा कार्यक्रम आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही कशा प्रकारे अधिक मास साजरा केला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. कारण हा अधिक मासाचा सण म्हणजे जावई आणि लेकीच्या कौतुकाचा सण असतो. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.